इसीलिए तो कहता हूँ क्या फिल्मों के सारे हीरो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलची. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जाऊन जे ते तुम्ही कॅपकट ॲप आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता. जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या. कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपला सर्वात आधी सुपरपेन ॲप आहे तो आपला ओपन करायचा. VPN जिथे ओपन केल्यानंतर VPN जिथे कनेक्ट करून घ्या. त्यानंतर आपल्या बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर आपला कॅपकट ॲप आहे तो आपला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा काय अडचण आहे. मी तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून आपला 20 सेकंदापर्यंत आपला काय करायचं, इमेज जो तो आणायचा आहे. त्यानंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं, आता इथं बिटनुसार इथं आपल्याला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला बिट 2 वरती जिथे येऊन जायचं. त्यानंतर आपल्या इथं इमेज स्प्लिट करा. परत बिट 3 वरती येऊन इमेज स्प्लिट करा. परत बिट 4 वरती येऊन जिथे आपल्याला काय करायचं आहे, इथे इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करा. तर मित्र, इथं आता काय करायचं तुम्हाला, इथे बिटनुसार इथे जो आपला इमेज असेल तो इथे स्प्लिट करून घ्या. तर मित्र, आता आपले जे ते इमेज आहेत ते आपण आता इथे स्प्लिट करून घेतले. तर त्यानंतर आपला जो इमेजचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे डिलीट करून टाका. आणि त्यानंतर जो आपण व्हिडिओ ॲड केला होता तो सुद्धा आपल्या इथं काय करायचं, डिलीट करायचा. तर डिलीट करण्याच्या आधी आपल्या काय करायचं बघा मित्र, त्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तो इथं एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो ॲडिओ त्याचा करून घ्या. आणि त्यानंतर जो आपला व्हिडिओ ॲड केला होता तो इथं डिलीट करून टाका. ओके, तर बघा मित्रांनो, आता इथं आपल्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. तर ते ॲनिमेशन इथं अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला करायचं, आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इनमध्येच तुम्हाला बघा फ्लॅश इन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल. तिथं देऊन टाका आणि त्याची टाईमलाईन जी असेल ती 1 सेकंड ठेवा. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा एक स्टिकी जे ते एक स्टिकी नोट जे अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तिथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला बाउन्स वन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे. त्या इनमध्येच तुम्हाला बघा रॉकवट टिकले अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा इथं स्टेच अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा इथे आता वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं बघा तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये इथं आल्यानंतर बघा तुम्हाला इथं डिस्टॉर्ट अँड स्टेट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो, आता आपण इथं जेवढे काय आपले इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिले. तर आता आपल्या इथं काय करायचं, त्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट जो तो द्यायचा आहे. तर इफेक्ट देण्यासाठी बघा आपल्याला करायचं, आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघा काय करायचं, आपल्याला आता व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये इथे गेल्यानंतर इथं बघा आता तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं बघा येस मोमेंट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इफेक्ट ॲड करून घ्या. आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. ओके, तर बघा भावांनो, आपल्या परत काय यायचं, आपल्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या काय करायचं, बॉडी इफेक्टमध्ये जायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर क्लोइंग लाईन्समध्ये येऊन मेकॅनिकल अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका. आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं तुम्ही व्यवस्थितपणे इथं करून घ्या. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा इथं फिल्म अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट तर तो इथं देऊन टाका. बघा फिल्म. तर त्यानंतर आता ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या.
त्या केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत बॉडी पिकमध्ये जिथे येऊन जायचे. बॉडी पिकमध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्ये आणि त्याचसोबत तुम्हाला गोल्डन लाईन्स यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा इथे बघा फ्लेम विंग्स अशा प्रकारचा तुम्हाला इफेक्ट जो असेल ते तो भेटून जाईल. ट्रेंडिंग सेक्शनमध्ये सुद्धा आणि ग्लोबल लाईन्समध्ये सुद्धा तुम्हाला इथं भेटून जाईल. आणि त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. ते केल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे. आल्यानंतर परत आपल्या बॉडी पिकमध्ये जिथे येऊन जायचे. बॉडी पिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला बघा एंजल विंग्स अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल. तर तो आपल्या इथं काय करायचा ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला त्या इमेज पुरती इथं करून घ्यायचे. केल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ पिकमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा किंवा तुम्हाला जिथे नाईट क्लबमध्ये येऊन जायचे. नाईट क्लबमध्ये इथं तुम्हाला आल्यानंतर इथे तुम्हाला बघा इथं कलरलेस तुम्हाला बघा एक भेटेल इथे इफेक्ट बघा. आता माझं इथं नेटवर्क चालत नाही त्यामुळे इथं शो होत नाही. तर तुम्हाला इथं शो जो तो होऊन जाईल किंवा तुम्ही जर का तुम्हाला सापडत नसेल तर वरती सर्च बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कलरलेस फ्लॅश अशा प्रकारे इथं सर्च करून तुमच्यासमोर तो इफेक्ट इथं येऊन जाईल. त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर बॉडी पिकमध्ये जायचे. बॉडी पिकमध्ये इथं गेल्यानंतर प्रोजच्या सेक्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला बघा स्पिन बाउन्स अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं इफेक्ट. तर जो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं तुम्ही करून घ्या. तर आता केल्यानंतर आपल्या परत एंडच्या एकदम आपला शेवटचा जो इफेक्ट आपला इमेज जो असेल तर त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. आल्यानंतर आपल्या परत काय व्हायचं व्हिडिओ पिकमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय सेक्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला बटरफ्लाय अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं होऊन जाईल ऑटोमॅटिक. परत नंतर त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत काय करायचं आपल्याला बॉडी पिकमध्ये जिथे जायचं. बॉडी पिकमध्ये इथं गेल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये तुम्हाला येऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला इथं बघा टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपले इथं ॲनिमेशन आणि इफेक्ट जे ते देऊन झालेत. आता त्यानंतर आपल्या बघा काय यायचं आपल्याला आता बघा 6 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे वरती तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला त्या तिथं येऊन जायचं आहे. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला बघा मित्र एक तुम्हाला इमोजी दिला असेल तर तो आपल्या इथं काय अर्थ ॲड करून घ्यायचे ते इथं ॲड करून घेतल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला इथं आणून घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला त्या इमोजीवरती क्लिक करून तुम्हाला त्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी इथं तुम्ही सेट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं आहे. वर तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक केलं की आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्याचे ते सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओ लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.